नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे विश्वस्त त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय श्री स्वागत करूया पोलीस आयुक्त मुंबई माननीय श्री भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेचे विश्वस्त असणारे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार माननीय श्री मोहन जोशी सर यांचा सन्मान करण्याची विनंती मी माननीय श्री सतीश लोटके कोषाध्यक्ष यांना करते आहे। उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। सगळ्यांकडून उत्तम मार्गदर्शन मिळतं आणि काय करायचं नाही हेही कळतं। त्यामुळे हे इतकं उत्कृष्ट आपल्याला जे आज दिसतंय छान ते ह्याच्यामुळेच दिसतंय। आमचे मार्गदर्शक उदयजी सामंत 60 जणांचं तोंड एकाच दिशेने वळवणं आणि तिथे घेऊन जाणं ही महत्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे अतिशय छान पद्धतीने काम झालंय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आमचे विश्वस्त शशी प्रभू यांनी स्वतः रोज उभं राहून देखरेख ठेवली आणि त्यामुळे हे काम छान पद्धतीने झालं। अर्थात गेले 3, 3.5, 4 महिने 2.5-3 महिने हे काम चालू आहे, अव्याहत चालू आहे आणि या कामावर देखरेख करणं हे त्यांचं काम होतं। पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं फार महत्वाची असतात। म्हणजे इथे सगळे आमचे अभिनेते मित्रमंडळी बसलेली आहेत। आपण जरी अभिनय करत असलो तरी सेटच लागला नाही तर आपण काही करू शकत नाही। त्यामुळे ग्राउंड लेवलला काम करणारी जी मंडळी आहे अवधूत वालवलकर आणि त्याची टीम आणि आमची परिषदेची टीम इलेक्ट्रिक आणि बाकी सगळी टीम यांनी अव्याहत न थांबता काम केलेलं म्हणजे गेले 3 दिवस ते 24 तास त्यांचं काम चाललेलं आहे। त्यामुळे प्रथमतः मी त्यांचे खूप मनापासून आभार आणि स्वागत करतो। आमचे तळागाळात अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा एक पाठीवर हात असतो की तुम्ही चांगलं काम करा, मी तुमच्या काय बरोबर आहे। न बोलता त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत। बरं, छान, उत्तम, चालू द्या असे थोडक्या शब्दात ते आम्हाला मार्गदर्शन करतात। चुकलं तर तसंच चालतात, हे चूक आहे। माझी आणि त्यांची काही खूपशी अशी गाठभेट झाली नाही, पण जितक्या वेळी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या शब्दातून त्यांच्या स्वरातून हे आम्हाला कळतं की त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाहीये आणि त्यांना आमच्याकडून अपेक्षा काय आहेत। त्यांच्या अपेक्षा त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत ते अजित बोरेरी यांनी लक्षात ठेवलेली आहे आणि आपल्या या नाट्य संमेलनाचं जेव्हा सांगता होईल रत्नागिरीला तेव्हा ती त्यांची अपेक्षा आमच्या तळागाळात अध्यक्षाची अपेक्षा पूर्ण होईल याची मी त्यांना खात्री देतो। आणि दुसरी माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे जे 2 ज्येष्ठ का म्हणायचा हा प्रश्न आहे कारण त्यांची ऊर्जा अजून तशीच आहे, तोंडाची आणि शारीरिक दोन्ही। म्हणजे अशोकजी सराफ, माफ करा मी मामा नाही म्हटले, अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ही 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांना अतिशय घाणेरडी स्क्रिप्ट दिली तरी ते उत्तम काम करू शकतात। ही त्यांची खासियत आहे। हा म्हणजे चिडचिड करतील पण त्यांचा शेवटचा जो आउटपुट आहे तो परफेक्टच असायला पाहिजे। त्याचं फार महत्व आहे त्यांच्या आयुष्यात। त्यामुळे अशा 2 उत्तुंग व्यक्तिमत्वांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचे भाग्य आमच्या या संपूर्ण 60 जणांच्या टीमला लाभलं। मी फोन केला त्या दोघांनीही हो म्हटलं, त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचे आभार मानतो। आणि आमचे नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे जब्बार पटेल, डॉक्टर जब्बार पटेल, त्यांच्याकडे माहितीचा इतका खजिना आहे
आणि त्या खजिन्याचा पुढच्या वर्षभरात आम्ही पुरेपूर वापर करून घेणार आहोत याची तुम्हाला मी शब्द देतो. ह्याच्यात सगळं अडकलो होतो मी, पण आता यापुढे जरा मोकळा झालो की तुम्ही आणि मी आपण महाराष्ट्र पिंजून काढायचंय. जिथे जिथे जे जे करायला पाहिजे ते करायचंय. आणि उदय सामंत साहेबांना मी नम्र विनंती करतो की या वास्तूचे जसं नूतनीकरण झालेलं आहे, शासनाने जेवढे पैसे दिलेले आहेत त्यातला प्रत्येक पैसा वापरलेला आहे, प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग केलेला आहे, प्रत्येक पैशाचा हिशेब आहे. एकही पैसा इकडचा तिकडे गेलेला नाहीये. आणि इन द गिव्हन कंडिशन आम्ही उत्तम काम करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातली तमाम नाट्यगृह नाट्य परिषदेच्या ताब्यात द्यावी आम्ही अशीच तुम्हाला करून दाखवतो. इन्फ्रास्ट्रक्चर अशोक मामा इतकी वर्ष काम करतात, ते सुद्धा इन द गिव्हन कंडिशन काम करतात. कितीही वाईट परिस्थिती असली, निर्मिती आहे इथे, वंदनाताई इतकी वर्ष काम करते, स्वाती आहे, ही मंडळी इतकी वर्ष काम करतायत. म्हणजे आता मी थिएटरचं नाव घेत नाही, पण कितीही वाईट थिएटर असलं ना तिकडचं प्रेक्षक उत्तम आहे, त्यामुळे आम्ही तिथे काम करतो. म्हणजे नाटक बघणं विसरू नये प्रेक्षकांनी. नाटक म्हणजे काय अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही अतिशय वाईट परिस्थितीत सुद्धा काम करतो. आणि ही ज्येष्ठ मंडळी काम करतात म्हणून आम्हालाही काम करायला लागतं. ती कुठल्याही परिस्थितीत किटकिट करत नाही. ठीक आहे ना, ओके ओके, ते काय वॉशरूमच खराब आहे काय, याकडे जरा फिगर टाकून घे, इतकं त्यांचं सिंपल आणि सरळ गोष्ट असते. बघला न करता वी आर कमिटेड टू द ऑडियन्स. त्यांनी 500 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे, 700 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे. ज्याच्यासाठी आले त्याच्या दुप्पट आपण त्यांना कसं देऊ शकू हा आदर्श आम्ही ह्याच्याकडून घेतलेला आहे. तर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आमचे लाडके पोलीस कमिशनर सुद्धा आज इथे हजर आहेत. ते माझ्याकडे बघतात आणि तेव्हा मला असं वाटतं की आपण फारच स्थूल आहोत. ते इतके फिट आहेत आणि खूप वर्ष त्यांना ओळखतो. ते उत्तम वक्ते आहेत, खूप छान वक्ते आहेत, ते छान समजवतात. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे म्हणजे पोलीस आयुक्त म्हटल्यावर आपल्याला जरा भीती वाटते ना, पण पोलीस आयुक्त हे त्या खुर्चीवर असताना ते पोलीस आयुक्त आहेत, पण नंतर हे आपल्यासारखेच कलावंत आहेत. त्यामुळे आज तेही तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मोहन जोशी सर, तुम्ही तर कमाल आहात. आता थोडंसं कंटाळा तुम्ही करता नाटकात काम करायचा, पण आम्ही तुमच्याकडे बघूनच मोठे झालेलो आहोत. हा म्हणजे ते, पण एकंदरीत आजचा हा कार्यक्रम, आजचा हा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, आम्हा सर्व 60 लोकांसाठी आमचा आनंदाचा कार्यक्रम आहे. आणि उदयजी सामंत, तुम्ही हा आमच्या विनंतीचा विचारपूर्वक विचार करावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर लोक निश्चितपणे नाटकाला येतात. त्यामुळे बालगंधर्व सारखी परिस्थिती परत काही येऊ नये. आत्ताच खर्च केले आणि 2 महिन्यात गाळे लागते वगैरे असं होऊ नये, याच्यासाठी बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. तर तुम्ही विचार करा, आम्ही तयार आहोत. आमची 60 जणांची टीम तयार आहे एका शब्दावर, आणि आमच्या मागे हे आहे, त्यामुळे आम्हाला काही भीतीच नाही आहे. आमच्या मागे जोपर्यंत प्रभू साहेब आहेत तोपर्यंत आम्हाला काही भीती नाही. आज ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत प्रायोगिकची, त्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. बक्षीस मिळाले की आपण मोठे झालो असं काही नाहीये. शेवटी कलावंत हा अन्सरेबल टू ऑडियन्स आहे. ऑडियन्सचं बक्षीस मिळणं आणि ऑडियन्सचं बक्षीस म्हणजे उत्तम बुकिंग. हा म्हणजे इथे अनेक कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर पण इथे आहेत. तुम्हाला बक्षीस किती मिळाली ह्याच्यापेक्षा तुमच्या नाटकाला बुकिंग किती आहे त्याच्यावर तुमची लायकी ठरते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं. बक्षीस ही शाबासकीची थाप आहे असं आपण समजावं, आणि तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत असंही समजावं, म्हणजे अजून आपल्याला चांगलं काम करता येईल. परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.